सर्व सद्गुण संपन्ना गीता भक्ति परायणा भवितुं जीवनेऽस्माकं जागृता बालका वयम् उत्थाने राष्ट्रधर्मस्य विज्ञानदृष्टिमाशिता विवेकानन्द मार्गेण वयं सर्वे समर्पिताः। मित्रांनो, आजचं युग कॉम्पिटिशनचं आहे. सगळीकडे कॉम्पिटिशन्स आहेत. व्यवसायापासून मुलांच्या अभ्यासापर्यंत आणि तसंच दैनिक दिनचर्येत पण कॉम्पिटिशन आहे. आणि काही मुलं या कॉम्पिटिशनच्या शर्यतीत खूप लवकर सहभागी होतात. त्यांना वाटतंय की त्यांचा मित्र काही शिकतो तर त्यांनी तेच शिकलं पाहिजे, कुठे तो त्यांच्या मागे न राहावा. पण काय असं करणं योग्य आहे? मोहीपन घट पे नंदलाल छेड़ गयो रे, मोहीपन घट पे. अरे वाव यार, वाव नेहा, कॉंग्रॅच्युलेशन्स. मी ऐकले तुला सिंगिंग कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट प्राइज मिळाले. हा, थँक्यू. हे काय चाललंय? अगं तुला माहितीये आपल्या नेहाला फर्स्ट प्राइज मिळालंय सिंगिंग कॉम्पिटिशन मध्ये. अरे वा नेहा, कॉंग्रॅट्स यार. म्हणजे तू सिंगिंग क्लासला जात असशील ना? हा, मी जाते ना. आणि माहित आहे तिथे पण आम्हाला आलाप शिकवतात. यार, गाण्याची आवड तर मला पण आहे. प्लीज तुझ्या सिंगिंग क्लासेसचा मला नंबर दे ना, मी पण जॉईन करीन. हा हा, नक्की देईन. अगं प्रॅक्टिकल्स कसे चाललेत? 2-3 दिवसानंतर आहेत. मला तर मुळीच माझा अभ्यासच नाही झालाय. मॉम ऐक ना. मॉम, मला माहितीये, आय नो दॅट, पण मला माझ्या क्लासमध्ये आणि सोसायटीमध्ये मागे नाही राहायचंय. आता तूच विचार कर, तुला बरं वाटेल का जेव्हा कोणी म्हणेल की माझी मुलगी तर डान्स करते, माझी मुलगी गाणं गाते, आणि तू तिथे नुसतीच बसून चुपचाप ऐकणार? बोल ना मॉम. नाही, मी नाही पाठवू शकत. अगं पण मॉम, मला पाठव ना मॉम. ऐक ना, मला जाऊ दे ना प्लीज. मॉम ऐक ना ग, जाऊ दे ना मला. आता काय झालं? आता ह्याला सिंगिंग क्लासेस जॉईन करायचे. इट्स नॉट पॉसिबल बेटा. तू डान्सिंग क्लासला जातेस ना? काय पप्पा, आय नो दॅट. आजकाल फक्त डान्सिंगने काही होत नाही. तुम्ही पाहिलत ना, डान्स करणारे मागेच नाचत राहतात. समोर तेच येतात जे डान्स बरोबर चांगलं गाणं सुद्धा गातात. समजलात? प्लीज. ओके ओके, पण तुझा अभ्यास? जर तू डान्सिंग सिंगिंग क्लासेस करत राहिलीस तर अभ्यास केव्हा करणार? शिवाय तुझी ट्युशन पण आहे. या सगळ्या गोष्टींचा टाइम कसा मॅनेज करणार? मी मॅनेज करीन हो पप्पा, सगळं काही मॅनेज करीन मी. प्लीज मला सिंगिंग क्लासेसला जाऊ द्या ना. प्लीज 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 पप्पा. तुझी मर्जी. जेवढं मला जाणवतंय मी सांगितलं. जर तू हा सर्व टाइम मॅनेज करू शकलीस तर मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. थँक्यू पप्पा, थँक्यू सो मच. ओके ओके.
सारे ग रे ग म प म प ध नि ध नि सा. सारे ग रे ग म प म प ध. सॉरी मॅम, पण मी पुन्हा एकदा ट्राय करते. हा मॅम. गाऊ. सारे रे ग ग म प. सारे ग म प ध नि सा. पप्पा, कसं वाटतंय? गुड. 4 दिवसांच्या सिंगिंग क्लासमध्ये मी हे सगळं शिकले. बस आता खूप झालं पूजा. आता थोडं अभ्यासात लक्ष दे. जेव्हापासून तू सिंगिंग क्लासेस जॉईन केलेत मी तुला अभ्यास करताना नाही पाहिलं. अभ्यास करीन मी मॉम. आताच तर सिंगिंग क्लास जॉईन केलाय. थोडा रियाज करू दे मला. चल आता हे दूध घे बघू. नाही, आता नाही. अजून तर मला डान्स प्रॅक्टिस पण करायची आहे. उद्या डान्स टीचर आज दाखवलेल्या स्टेप्स बघणार आहेत. मी त्याची प्रॅक्टिस पण नाही केली अजून. रात्रीचे 11 वाजलेत बेटा. पप्पा, 1 तासात होईल ते सगळं. 12 वाजेपर्यंत मी प्रॅक्टिस करेन आणि नंतर झोपेन. दूध पी आठवणीने, विसरू नकोस हा. हे, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुला मी दमलेली दिसते का ग? हा, दिसतीये ना. त्याचं काय, सिंगिंग क्लासेसची प्रॅक्टिस जोरात चालू आहे. अच्छा, म्हणजे तू सिंगिंग क्लास जॉईन केलास? हो, फ्रायडेलाच. फ्रायडे, सॅटर्डे आणि आज संडेला पण अटेंड करायचंय. बरंच खूप शिकलीये. ऐकू तुला? ऐक. ऐक. आ आ आ. कसं वाटलं? वा, ह्या 4 दिवसांमध्ये तर तू नेहापेक्षा जास्त इम्प्रूव्ह केलंय. हो ना, थँक्स. चल आता मी निघते. ओके, बाय. बाय. हाय प्राची. हाय. कुठून येतेस? बॅडमिंटन क्लासेस वरून. आता काही दिवसांनी कॉम्पिटिशन होणार आहे ना, म्हणून प्रॅक्टिस चालू आहे. अच्छा. ओके, चल मी निघते हा. खूप दमले. थोडं रेस्ट करेन ना तर बरं वाटेल. ओके ओके, बाय. बाय. बॅडमिंटन खेळायला तर मलाही खूप आवडतं. जर हिने आधी सांगितलं असतं तर आज मी पण बॅडमिंटनच्या क्लासला गेले असते. मी पण बॅडमिंटन क्लास जॉईन केला पाहिजे. नाही, कुठलाच बॅडमिंटन क्लास नाही. आधीच जितके क्लास जॉईन केले आहेत ना तेच खूप आहेत. प्लीज मॉम. एकदा नाही म्हटलं ना. अरे बाबा, कुठल्या गोष्टीसाठी नकार घंटा वाजवली जाते जरा मला पण सांगा. हो, मग ऐका तुमच्या लाडकीचं. आता म्हणे तिला बॅडमिंटन क्लास जॉईन करायचा आहे. प्लीज पप्पा. नो, आधीच खूप क्लासेस जॉईन केलेलेस. ट्युशन क्लास, डान्स क्लास, सिंगिंग क्लास. कुठे कुठे जाणार आहेस? केव्हा जाणार? केव्हा काय काय करणार? मी मॅनेज करीन हो पप्पा. कसं करशील मॅनेज? वेळ कुठे असेल? अहो पप्पा, वेळ काढावा लागतो. प्राची पण खेळायला जाते, मग मी पण जाणार. बेटा, आधी तुझा अभ्यास गरजेचा आहे. तो आधी कर. तो तर करतेस ना मी पप्पा. कशाला खोटं बोलतेस? मला तर नाही दिसलं कधी. मॉम, तुला तर असंच वाटतं नेहमी. मी करते ना, नाहीतर स्कूल मधून माझी कंप्लेंट आली नसती का? हो ना पप्पा? प्लीज पप्पा, प्लीज लास्ट क्लास, प्लीज बॅडमिंटन क्लास, प्लीज मॉम. बघितलंस, केलंस ना मॉमला नाराज. पण ती माझी प्रोग्रेस बघून नक्की आनंदी होईल. पप्पा प्लीज बॅडमिंटन क्लासला जाऊ द्या ना, प्लीज. ओके, जर तुला जॉईन करायचंच आहे तर कर, पण तुझा अभ्यास डिस्टर्ब नाही झाला पाहिजे. ओके पप्पा, प्रॉमिस. अभ्यास नाही होणार डिस्टर्ब. थँक्यू. कधी कधी पालक पण मुलांच्या हट्टापुढे हताश होऊन शांत होत असतात. त्यांना माहित असतं मुलं जे करतात ते योग्य नाही, पण ते मुलांना दुःखी नाही पाहू शकत. जसं पूजाच्या आई वडिलांनी पण केलं. पूजाने काही न विचार करता, आपल्या क्षमता न जाणता आपल्या स्वतःला कॉम्पिटिशन मध्ये झोकून दिलं. अरे, आता कुठे निघालीस? म्युझिक क्लास आहे आणि तिथूनच डान्स क्लास जाईन. बाय. अगं पण
5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. अगं आता कुठे निघालीस तू? बॅडमिंटन क्लास मॉम. काय झालं, इतक्यातच दमलीस? तू काय स्वतःला जास्त स्ट्रॉंग समजतेस का ग? मी तुझ्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग आहे, समजलीस? अगं मी असंच विचारलं तुला. विचारत होतीस की मस्करी करत होतीस? अगं बाई असं काहीच नाहीये. बाबरचा मुलगा हुमायूं, हुमायूंचा मुलगा अकबर, अकबरचा मुलगा जहांगीर, नाही शहाजहां. हुमायूंचा नाही, बाबरचा मुलगा हुमायूं. जरा याचा मुलगा नाही, हुमायूं, मग अकबर, मग शहाजहां. उफ, 2 दिवसांनी स्कूलमध्ये एक्झाम्स आहेत आणि त्यात उद्या डान्स कॉम्पिटिशन. ह्यांना पण आताच डान्स कॉम्पिटिशन ठेवायची होती. थोडा वेळ डान्सची प्रॅक्टिस करूया. झोपही येत नाहीये आणि अभ्यासातही लक्ष लागत नाहीये. One, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. परवा स्कूल एक्झाम, उद्या डान्स कॉम्पिटिशन. उद्या जर डान्स कॉम्पिटिशन मध्ये पार्ट नाही घेतला तर फ्रेंड्स पण मस्करी करणार. मोठी आली होती डान्सर व्हायला, काही येत नसेल ना म्हणून भाग नसेल घेतला. वरून बॅडमिंटन कॉम्पिटिशन, ती पण उद्या संध्याकाळी आहे. फर्स्ट केम हुमायूं, हुमायूं नंतर अकबर, अकबर नंतर जहांगीर. पूजा कुठे? सकाळपासून काही दिसली नाही मला ती. उद्या एक्झाम आहे ना तिची? हां, आज तिची डान्स कॉम्पिटिशन होती ना. डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलाय? उद्या तिची एक्झाम आहे आणि डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलाय? घ्या आली पूजा. चल बेटा लवकर काहीतरी खाऊन घे. मॉम बास, उद्यापासून माझी एक्झाम चालू होतीये, मला अभ्यास पण करायचा आहे. हो अभ्यास कर, पण थोडं खाऊन घे ना. इतका वेळ नाहीये माझ्याकडे. मी खूप थकले आणि बोलण्याचा मूडही नाहीये माझा. व्हॉट आर यू सेइंग पूजा? ही काय मॉमशी बोलायची पद्धत आहे तुझी? अहो ऐका,
दमली आहे ती, थोडा वेळ आराम केला तर बरं वाटेल तिला. तुम्ही या, आपण दोघं चहा घेऊया. पूजा, पूजा, पूजा. अरे झोपले होते का मी? 2 तास झोपले होते मी आणि तू मला आता उठवतेस? तुला काही चिंता नाहीये, उद्यापासून माझी एक्झाम आहे. अगं पण मला वाटलं तू अभ्यास करत असशील. तुला तर काहीही वाटतं. आता जा बघू, अभ्यास करू दे मला. तो नाश्ता. ओफो मॉम, वेळ नाहीये. उद्यापासून एक्झाम आहे माझी. माहित नाही काय होणार आहे माझं. कुणालाच या घरात माझी काळजी नाहीये. Continuity, comprehensive development carried through relation to one and all. Back with that all factors. हे काय झालं? 2 सब्जेक्ट्स मध्ये फेल. मॉम काय म्हणेल? पप्पा काय म्हणतील? हे असं कसं झालं? माझी डान्स कॉम्पिटिशन, सिंगिंग, बॅडमिंटन मॅच काहीच चांगलं नव्हतं. जर हे माझ्या फ्रेंड्सना कळलं तर त्या काय म्हणतील? हे गाईस, तुमचे रिझल्ट्स कसे लागले? माझा तर असम होता. मला ना 70% मिळालेत आणि मला 80%. असम यार. अरे यार, अशा का असताय तुम्ही? लता मंगेशकर येत आहे, जरा रिस्पेक्ट द्या. अगं वेळे, लता मंगेशकर नाही, ही तर यो-यो हनी सिंग आहे. सिंगर पण आणि डान्सर पण. अगं नाही, ही माझ्या सोसायटीची सायना नेहवाल आहे. अगं नाही, ही तर मल्टी टॅलेंटेड आहे. जशडा. पूजा, कुणावर ओरडतेस? काय झालं? तू इथे, त्या दोघी कुठे गेल्या? मी तर इथे एकटीच आहे. कोण दोघी? प्राची आणि आकृती. अगं त्यांचा पण रिझल्ट आहे, मी त्यांचीच वाट पाहते. चल ना, थोडा वेळ त्यांची वाट बघूया. चल. नाही, जर मी हिच्या बरोबर इथे थांबले तर ह्या सगळ्या जणी माझी मस्करी करतील. नाही नाही, आपण नंतर भेटू. आता घरी जाऊया. चल. अगं पण मी नाही म्हटलं होतं ना, हे सिंगिंग, डान्सिंग, बॅडमिंटन नको जॉईन करूस, पण नाही ऐकलंस. ट्युशन क्लास पण म्हटलं जवळचं जॉईन कर, ट्रॅफिक मध्ये टाइम वाचेल, पण नाही ऐकलंस. बघितलास रिझल्ट? आणि तू तर म्हणाली होतीस की तू हे सर्व नाही केलंस तर आपल्याला कमीपणा येईल. आणि आता तू हे फेल होऊन कुठलं मोठं नाव उज्ज्वल केलंस? बोल बोल ना. नाही मॉम. अगं काय झालं? काय झालं? काही नाही. अगं तिथे कुठे चाललीस? घरी नाही का जायचं? अगं पूजा, पूजा माझं ऐक ना. आंटी, दरवाजा उघडा. येते ग बाळा. काही मुलगी पण ना. अगं नेहा तू. आंटी, पूजा रडत रडत वरच्या मजल्यावर गेलीये. पण का? माहित आहे आंटी, ती खूप टेन्शन मध्ये होती. असं? आज तर तिचा रिझल्ट होता ना.
पूजा, पूजा, कुठे गेली ही मुलगी? पूजा, पूजा, अगं काय करतेस? पूजा काय करतेस? खाली ये. काय करतेस बेटा? अगं काय करत होतीस? पूजा शांत हो आधी. पूजा माझं ऐकून घे. पूजा शांत हो. काय झालं बेटा? सोडा मला नाही झालं काय. असं नाही करत बेटा. मित्रांनो, असं अनेक वेळा होतं जेव्हा आपण लवकरात लवकर खूप काही मिळवू इच्छितो आणि तसं करण्यामध्ये आपण सर्व काही हरवून जातो, इथपर्यंत की आपला आत्मविश्वास पण. तेव्हा आत्महत्येसारखे वाईट विचार आपल्या मनामध्ये येतात. बेटा हे काय करत होतीस तू? मॉम, मी तुझं आणि पप्पांचं म्हणणं नाही ऐकलं आणि आता माझ्यामुळे तुम्हा दोघांची नाचक्की होईल. काय बोलतेस तू बेटा? कसली नाचक्की? हो पप्पा, मी 2 सब्जेक्ट्स मध्ये फेल झाले आणि सिंगिंग डान्सिंग कॉम्पिटिशन मध्ये पण काही करू शकले नाही. बॅडमिंटन कॉम्पिटिशन ती पण हरले. खरं सांगू बेटा, हे तर होणारच होतं, कारण तू हे सर्व दुसऱ्यांचं बघून सुरू केलं होतंस. माणसाने आपला इंटरेस्ट आणि आपली कॅपॅसिटीनुसारच काम केलं पाहिजे, नाहीतर सर्व काही मिळवायच्या आशेमध्ये काही सुद्धा हाती लागत नाही. आणि जे स्वतःच असतं ना, ते सुद्धा हातातून गमावून बसतो. आणि हेच तुझ्या बाबतीत घडलंय. पण असं अपयशाला कंटाळून जाऊन कोणी जीव देतं का? मॉम, मी खूप स्ट्रेस मध्ये होते. मला असं वाटलं की जीवनात आता मी काहीच करू शकणार नाही आणि शिवाय तुम्हा दोघांशी नजर कशी मिळवायची. बेटा, आम्ही तुझे आई वडील आहोत. प्रत्येक परिस्थितीमध्ये तुझ्या बरोबर आहोत. तू जिंकलीस तरीही आणि हरलीस तरीही. आणि बेटा, तू एकदा पण विचार नाही केलास की जर तुला आज काही झालं असतं तर आम्हा दोघांचं काय झालं असतं? I'm sorry, Papa. I'm really sorry. I'm sorry, Mom. जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट जी आपल्याला शिकायची किंवा मिळवायची असते त्यासाठी वेळ लागतो. यासाठीच आपण आपल्या लक्ष्याची निवड खूपच विचार करून केली पाहिजे. तेव्हाच आपण आपल्या जीवनात जे हवं ते मिळवू शकतो.